स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका राज्य निवडणूक आयोगाने ठेवलाय। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळातील साड्या वाटपांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। निवडणूक काळांमध्ये साड्या वाटप किंवा प्रलोभनं ही काही नवीन नाही, मात्र आता निवडणूक आयोगाने या साडी वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले कठोर भूमिका निवडणूक आयोगाने घेतली। काळातल्या साडी वाटपाची चौकशी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। निवडणुकांचा काळ आहे आणि अशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रलोभनं दाखवली जातात। कुठे मटण पार्ट्या, कुठे दारू वाटप, तर महिलांसाठी साडी वाटप सुद्धा आयोजित केलं जातं आणि याचीच चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेत। जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना देण्यात आल्यात आणि यासाठी सुरतच्या साडी मार्केटमधून मोठ्या प्रमाणात साड्या राज्यात आणल्या जातात। अगदी दिवसाकाठी 1 लाख साड्या सुरतमधून महाराष्ट्रात येत आहेत आणि या साड्यांचं राज्यातल्या निवडणूक असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी वाटप केलं जाते अशी शक्यता आहे आणि त्यासाठीच याची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मतदारांना आमिष दाखवण्यासाठी साडी वाटपाच्या वृत्ताची आयोगाने दखल घेतली। आचारसंहितेचा भंग झालाय का, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्यास सांगितले। संबंधित नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या। दररोज 1 लाख साड्या सुरतमधून राज्यात आणल्या जात असल्याची माहिती आहे। निवडणूक प्रक्रियेपूर्वी किंवा नंतर खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून साड्या वाटल्याची माहिती आहे।